मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। या वक्तव्याच्या निषेधार्थ आज जालन्यात शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोला जोडे मारून तीव्र निषेध नोंदवला आहे। शिवसैनिकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त केलाय। यावेळी त्यांनी चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला राग व्यक्त केला। एवढंच नाही तर भविष्यात पृथ्वीराज चव्हाण जालन्यात आल्यास त्यांच्या तोंडाला काळं फासू असा आक्रमक इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला आहे। या आंदोलनात शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। चव्हाण यांच्या निषेधार्थ शिवसेनेने आंदोलन केले जालना शहरामध्ये, काय सांगा? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी प्रभू श्रीरामाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा यांच्याबद्दल जी मनातली खतखत त्यांची जी होती, जी काल त्यांनी बोलून दाखवली, मला वाटतं हे महाराष्ट्रात राहून भगव्याचा अवमान करणं, भगव्याचा अपमान करणं आणि सतत जे काँग्रेसची मंडळी हे हिंदूंना टार्गेट करते, मला वाटतं याचा निषेध आपण सर्वांनी केला पाहिजे। आणि त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही युवा सेनेच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं शिंदे साहेबांच्या आदेशानुसार आम्ही आज जालना इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या इथे त्यांचा निषेध नोंदवतोय। शिवसेना, युवासेना व शिवसेनेच्या सर्व संघटना, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जो हिंदूबद्दल जो त्यांच्या मनात जी गरळ होती ती ओकली आणि हिंदू सनातन आतंकवाद म्हणले, त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शिवसेनेच्या वतीने माननीय एकनाथजी शिंदे साहेब व आमचे नेते अर्जुनरावजी खोतकर साहेब व अभिमन्यू दादा खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही जालना जिल्ह्यामध्ये त्यांचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जालन्यामध्ये आल्यावर त्यांच्या तोंडाला काळं फासू आजच्या प्रसंगी एवढं सांगतो, शिवसेनेचा जाहीर निषेध करतो। प्रतिनिधी फिरोज शेख, NTV न्यूज मराठी, जालना।